नमस्कार शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितलं आहे की मल्चिंगवर कांदा लागवड बरेच शेतकरी करत आहेत. आज रोजी मी माझ्या शेतावर हा प्रयोग घेत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज माझ्याकडे मल्चिंग पसरल्यानंतर जी कांदा लागवड सुरू झालेली आहे त्याच्यासाठी मी ज्या टोळीला बोलवलं आहे ते अगदी पहिल्यांदाच लागवड करत आहेत. तर त्यांचं काय मनोगत आहे ते आपण आज जाणून घेऊया. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो की कांदा लागवड करत असताना याच्यामध्ये काय फायदा होतो. शेतकरी मित्रांनो, हा जो मल्चिंग पेपर आहे तो 4 बाय 4 इंचावर रेडीमेड होलचा मल्चिंग पेपर उपलब्ध झालेला आहे आणि याच्यावर लागवड करताना सरळ वाफ्यामध्ये लागवड करत असताना जी रोपांची संख्या असते त्याच्यापेक्षा अधिक इथं रोपांची संख्या दिसून येते आणि भविष्यामध्ये आपल्याला सरासरी अधिक दिसून येते. तर मावशी, मला तुम्ही सांगा की तुम्ही मल्चिंगची लागवड याच्यापूर्वी केली आहे का? नाही, पहिल्यांदाच चालेल. ही मल्चिंगची लागवड करत असताना तुम्हाला काही अडचणी येत आहे का? टाइम लागतोय एवढंच आहे. कांदे लावताना आहे ना मुळ्या खाली गेलेल्या पाहिजेत. त्याच्यामुळे रोप व्यवस्थित सेटिंग होत असतात. व्यवस्थित कांदे शेतकरी मित्रांनो, तुमच्याकडे जी टोळी लागवडीसाठी येणार आहे त्यांना एकच गोष्ट तुम्हाला समजायची आहे की कांदा रोपाची जी मुळी आहे ती जमिनीमध्ये गेली पाहिजे, गेलीच पाहिजे. ज्याच्यामुळे सेटिंग व्यवस्थित प्रकारे होईल. आता तुम्हाला जर याच्या पुढे मल्चिंग कांदा लागवड करायला बोलवलं तर तुम्ही जाल का? जाण ना. म्हणजे तुम्ही खुश आहात ही लागवड करून? हा. भेटूया पुन्हा. तोपर्यंत नमस्कार.